नमस्कार। तर मी आज बनवणार आहे मेथीची मसाला पुरी। खूप टेस्टी होते, सोपी रेसिपी आहे। बघू शकता किती सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत, अगदी टम्म फुगलेले आहेत। या पुरीसोबत भाजीची सुद्धा गरज नाही, असंच जरी पुऱ्या खाल्ल्या तरी खूप मस्त लागतात आणि लहान मुलांना तर सॉस बरोबर खूप आवडतील अशा पुऱ्या आहेत ह्या आणि खुसखुशीत होतात खूप। ही पुरी तळल्यानंतर खूप वेळापर्यंत अगदी जशास तशी टम्म फुगलेली राहते आणि आतल्या साईडनं जर बघितलात तर खूप मस्त पुरी झालेली आहे। अगदी कचोरी खुसखुशीत असते तशाच प्रकारे या पुऱ्या होतात। तर चला बघूया खमंग खुसखुशीत आणि झटपट अशा मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या। तर इथे 2 मूठ मेथीची भाजी घेतली आहे। त्याची फक्त पानं तोडून घ्यायची, देठं किंवा काड्या घ्यायच्या नाहीत। आणि भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा मोहनसाठी तेल घेतले, हळद, गरम मसाला, मीठ, लाल तिखट आणि इथे लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरं आणि बडीशोप घेतलेली आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक वाटायचं आहे। वाटतेवेळी 1 ते 2 चमचे पाणी वापरू शकता, पण एकदम फाईन पेस्ट करायची आहे। तर आता हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता मेथी बारीक चिरून घ्यायची। जेवढी जमेल तेवढी मेथी बारीक चिरून घ्यायची आहे, कारण मेथीमध्ये जर काड्या राहिल्या किंवा मेथी जशास तसं पान राहिलं मेथीचं अख्खं तर पुऱ्या फुगत नाही, चपट्या बसतात। म्हणून जमेल तेवढी मेथी बारीक चिरून घ्या। तर आता इथे मेथी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। मेथी चिरून झाल्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावून घेणार आहे, कारण मेथीमध्ये कडवटपणा असतो तर तो कमी होतो, म्हणून मीठ लावून 5-1 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मेथीला मीठ लावून साईडला ठेवून दिलं, तोपर्यंत बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया। तर आता एका मोठ्या ताटामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ, रवा हे टाकून घेतलं। नंतर त्याच्यात मोहनसाठी तेल घातलं 1 चमचा। तेल गरम केलेलं नाही, असंच तेल आहे। नंतर त्याच्यात कोथिंबीर, लसूण, जिरे आणि बडीशोप हे वाटलं होतं ती पेस्ट घातली, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यात मेथी घालायची। मीठ घालतेवेळी बघून घाला, कारण मेथीला पण मीठ लावलं होतं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट वाटून घेतली होती त्याच्यात थोडीशी बाकी आहे, तर त्याच्यात पाणी घालायचं आणि याच पाण्याने हे पीठ भिजवून घ्यायचे। पीठ भिजवते वेळी पीठ एकदम घट्ट भिजवायचं आहे। पातळ पीठ भिजवलं तर पुऱ्या व्यवस्थित होत नाहीत, म्हणून पीठ घट्ट भिजवायचं। थोडं पाणी बघून घाला। आता पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे आणि मळून झाल्यानंतर 10-1 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं, कारण याच्यात रवा घातलाय। रवा छान भिजतो, फुलून येतो, पुऱ्या छान होतात, म्हणून 10-1 मिनिटं तरी साईडला ठेवून द्यायचं। अगदीच घाई असेल, लगेचच पुऱ्या बनवायच्या असतील तरी सुद्धा बनवू शकता, पण जर भिजत ठेवलं तर पुऱ्या अजून छान होतात, म्हणून 10-1 मिनिटं मी साईडला ठेवून दिलं होतं आणि 10 मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा छान मऊ करून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे 7-8 पुऱ्याचे एकदाच गोळे बनवून घेऊ शकता। एकदाच सगळ्या पिठाचे बनवले तर नंतर गोळे कोरडे पडतात, पुऱ्या साईडने चिरतात, म्हणून मग 7-8 पुऱ्याचेच गोळे बनवायचे। त्या पुऱ्या बनवून झाल्या की पुन्हा 7-8 पुऱ्याचे गोळे बनवा। तर आता 7-8 पुऱ्याचे गोळे बनवून झाले आणि तेल तापत ठेवले मी गॅसवरती। पोळीपाटाला आणि लाटण्याला तेल लावायचं आणि ही पुरी तेल लावून लाटायची आहे। पीठ लावून जर पुरी लाटली तर पुरी तळतेवेळी तेलात जातं, तेलही लाल होतं आणि नंतरच्या पुऱ्यासुद्धा लाल होतात। त्याच्यामुळं तेल लावून लाटा आणि पुरी लाटतेवेळी सुद्धा खूप जास्त साईड पलटायच्या नाहीत पुरीच्या। 1 ते 2 वेळाच साईड पलटायची आणि पुरी लाटायची।
खूप जास्त साईड पलटल्या तर पुरी फुगत नाही, त्याच्यामुळे 1 ते 2 वेळाच पुरी साईड पलटून मस्त लाटून घ्यायची. आणि ही पुरी लाटतेवेळी थोडीशी जाडसर लाटायची आहे रेग्युलर पुरीपेक्षा. आता जेवढे गोळे बनवले होते तेवढ्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे 5 ते 6. आणि आता तेलही छान गरम झालेलं आहे. तेलात पुरी सोडतेवेळी अशा प्रकारे गोल फिरवून सोडायची. आणि पुरी सोडल्यानंतर 1 मिनिटभरामध्ये पुरी वरती आली की मग त्याच्यावरती झाऱ्याने असं तेल टाकायचं. पुरी छान फुलून येते. बघा पुरी अगदी मस्त फुगली आहे. मेथीची भाजी जर एकदम बारीक चिरली आणि त्यात काड्या जर नाही घेतल्या तर पुरी छान फुगते. बघा मस्त पुरी फुगली आहे. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती ही पुरी थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची. थोड्याशा लालसर पुऱ्या तळल्या की अगदी खमंग लागतात खायला. आणि दोन्ही साईडने मस्त ही पुरी तळून झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर रंग आलाय पुरीला. अगदी टम्म फुगली आहे पुरी. या पुऱ्या 2 ते 3 दिवस आरामात टिकतात, काहीही होत नाही आणि खूप वेळापर्यंत फुगलेल्या राहतात, नरम पडत नाहीत. हे विशेष आहे. तर आता बाकीच्या पुऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने मस्त तळून घेणार आहे. पुरी तेलात सोडल्यानंतर जेव्हा वरती येते तेव्हा त्याच्यावर झाऱ्याने तेल टाकू शकता किंवा अशा प्रकारे झाऱ्याने तेलामध्ये पुरी दाबून घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा पुरी छान टम्म फुगते. पुरी तळण्यासाठी तेल थोडंसं जास्तच असायला हवं कढईमध्ये, तरच पुरी छान फुगून येते. तर मस्त लालसर रंगामध्ये खुसखुशीत अशा या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता खूप सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत. ह्या पुऱ्या तळून अगदी अर्धा ते 1 तास झाला होता, तरीसुद्धा या पुऱ्या जशाच तशा टम्म फुगलेल्या आहेत, नरम पडलेल्या नाहीत. रंगसुद्धा खूप मस्त आलाय पुऱ्यांना आणि अगदी कचोरीसारख्या खुसखुशीत होतात या पुऱ्या. काटोकाट पुरी फुगलेली आहे आणि या पुरीसोबत खाण्यासाठी भाजीची सुद्धा गरज नाही. अशाच पुऱ्या खाल्ल्या तरी सुद्धा छान लागतात. मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. नक्की आवडेल मुलांना या पुऱ्या. काटोकाट टम्म पुरी फुगलेली आहे. तर इथे अशा पद्धतीने मेथीच्या मसाला पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. सध्या मेथीचा सीझन आहे, तर तुम्ही सुद्धा या पुऱ्या अशा पद्धतीने बनवून बघा. आणि इथे आपल्या मेथीच्या मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर झालेल्या आहेत पुऱ्या. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या मेथीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.